मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुरुजी म्हणतात, आता हा विवाह संपन्न झाला. काव्य आणि पार्थचा हा विवाह सोहळा आता संपन्न झालेला असतो. तेवढ्यातच नंदिनी आणि जीवाची एंट्री आता तेथे होते आणि मग ते दोघेही आता काव्य आणि पार्थकडे पाहतच राहतात. तर काव्य आणि पार्थ हे दोघेही खूप रडत असतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. तर आता समोरूनच नंदिनी येत असल्यामुळे काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा ती नंदिनीकडे पाहतच राहते. मग पार्थ मात्र जीवाकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर नंदिनीकडेही, कारण हा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर हे दोघे आलेले असतात. तर आता जीवाला विश्वासच बसत नाही की हे सगळं काही घडून गेलंय आणि माझ्या काव्याचं लग्न माझ्या दादाबरोबर झालंय. म्हणून तो आश्चर्याने आता काव्याकडे पाहतच राहतो. तर काव्य आता खूप रडू लागते. तेव्हा त्याला आता सर्व काव्याबरोबर घालवलेले क्षण आठवतात. तिला मारलेली ती मिठी, त्याचबरोबर त्या दोघांनी केलेला तो रोमॅन्टिक डान्स, हे सगळं आता जीवाच्या नजरेसमोरून जातं. त्याला आता आठवतं की आमच्या दोघांचं एकमेकांना भेटणं, बरोबर लग्नाच्या गप्पा मारणं, हे सगळं आता त्याच्या डोळ्यासमोरून एका क्षणातच जातं. तर इकडे नंदिनीला सुद्धा खूप मोठा शॉक बसलेला असतो. नंदिनी मात्र पार्थकडे पाहतच राहत. तेव्हा तो सुद्धा नंदिनीकडे पाहतच राहतो. त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. मग आता नंदिनी आणि पार्थ या दोघांनाही आपण भेटल्याचे सर्व क्षण आठवतात. नंदिनीसाठी जी रोमॅन्टिक डेट त्याने अरेंज केलेली असते ती सुद्धा त्यांना आठवते. त्याचे सर्व क्षण त्यांना आठवत असतात. त्याचबरोबर नंदिनीच्या स्कूटरवर मी जेव्हा बसून गेलो होतो त्याचं सर्व ते फिलिंग्स हे पार्थला आठवतं. पुढे आता त्या दोघांची जी एंगेजमेंट झालेली असते, त्यानंतर इकडे वाड्यावर लग्न करायला आलो तेव्हा कशा प्रकारे मी तिला प्रपोज केलं, लाल गुलाबाचं फूल दिलं, सर्व क्षण त्याला आठवतात. आणि मग तो नंदिनीकडे पाहून मात्र रडत असतो. त्याचवेळी दुसरीकडे काव्य आता खूप रडू लागते, कारण जीवाला विश्वासच नसतो की माझ्या काव्याने लग्न केलं. तेव्हा काव्य आता खूपच रडत असते. ते पाहून आता जीवाच्या मनाची घालमेल होते. पण आता हे काय होऊन बसलं, आम्ही इथे आलो आणि हे काय पाहतोय, काव्याने लग्न का केलं असेल पार्थदादाबरोबर, हे त्याला कळतच नाही. त्यानंतर ती आता नंदिनीकडे पाहते. तर नंदिनी आता काव्याकडे पाहतच राहते, कारण आता आपण जेवढं इथे या लग्नामध्ये सजायला नटायला हवं होतं तेवढी काव्य नटलेली असते आणि काव्य खूप रडत असते. आपल्या बहिणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरच का लग्न केलं, हे सुद्धा आता नंदिनीला कळत नाही. तेव्हा एका क्षणी नंदिनीला आता मोठा शॉकच बसलेला असतो. तर तेथे असणारे सर्वजण आता नंदिनीकडे पाहत राहतात की अचानक ही आली कशी काय. तेव्हा वसू मात्र जरा घाबरतेच. त्यानंतर आता धनंजय विचारतो, नंदिनी अगं आत्ता आलीस तू, कुठे होती ग बाळा. मग आता ती म्हणते, 1 मिनिट बाबा, नक्की हे काय चाललंय, अहो पार्थचं लग्न काव्याशी. तेव्हा आता ती एकदम शॉकमध्येच असते. त्यावेळी पार्थ म्हणतो, नंदिनी तुम्ही आत्ता आलात. त्यावेळी सर्वजण आता रडू लागतात. मग धनंजय म्हणतो, बाळा तू कुठे होती, इथे काय परिस्थिती चिघळली होती, तू कुणाबरोबर होती, आम्हाला कळतच नाही. अगं सांग ना बाळा, होतीस कुठे तू. तेव्हा नंदिनीला काही सांगण्याची ताकद सुद्धा नसते. तिला डोळ्यासमोर हे दिसत असतं की पार्थाने काव्याने लग्न केलंय. त्यानंतर आता मानिनी विचारते, जीवा अरे तू नंदिनी बरोबर तू बरा आहेस ना नक्की. तर आता गावातील सर्व बायका म्हणतात, ही तर पळून गेली होती ना, मग ही अशी परत का आलीये. त्यानंतर या पोराबरोबर ही पळून गेली होती की काय, असं आता सर्वजण आरोप करू लागतात. कारण नंदिनी ही जीवाबरोबर पळून गेली आहे असं सर्वांना वाटतं. त्यानंतर हा तर नवरदेवाचा भाऊ आहे ना बारका, असं ते गावकरी म्हणू लागतात. तेव्हा काव्याला हे ऐकवत नाही आणि ती खूपच आता रडू लागते. तर जीवा एकदम शांत असतो आणि फक्त काव्याच्या डोळ्यात पाहत असतो. त्यानंतर गावकरी आता म्हणतात, मग या नंदिनी सोबत हा जीवा करतोय काय, यांचं ना भलतंच लचांड आहे वाटतंय. तर आता नंदिनी पार्थकडे पाहत असते आणि खूप रडत असते, कारण तिच्या स्वप्नांचा आता चक्काचूर झालेला असतो. तिचं पार्थ बरोबर लग्न करणं हे स्वप्नभंग झालेलं असतं. त्यानंतर दौलत मामा विचारतो, काय ग नंदिनी, आमचं तोंड काळं करून निघून गेली आणि पुन्हा आलीस इकडे तू. त्याच वेळी आजी विचारते, काय ग नंदिनी, तुला परत यायचंच होतंस तर गेलीस कशाला मग तू. तेव्हा हे आरोप आता नंदिनीला सहन होत नाही. तेव्हा ती आता रागातच म्हणते, थांबा.
तेव्हा ती आता म्हणते, थांबा, मी पळून गेले नव्हते, मला किडनॅप केलं गेलं होतं. हे ऐकून तेथे असणारे सर्वजण नंदिनीकडे पाहू लागतात आणि त्याचबरोबर सर्वांना धक्का बसतो. आपल्या नंदिनीला किडनॅप कसं केलं गेलं हे ऐकूनच तिच्या आईबाबांना मोठा शॉक बसतो. त्याचबरोबर तेथे असणारे सर्वजण नंदिनीकडे पाहू लागतात. आजी, त्याचबरोबर मानिनी, विक्रम आणि काव्या व पार्थला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो की ताईला कसं किडनॅप केलं गेलं. तेव्हा वसू मात्र जरा घाबरलेली असते आणि ती आपली दुसरीकडे पाहते. तेव्हा विक्रम विचारतो, किडनॅप कुणी केलं होतं ग किडनॅप? तेव्हा नंदिनी म्हणते, मला दीपकने किडनॅप केलं होतं. त्याच वेळी आता नंदिनी रडतच सांगू लागते, आमच्या आनंद निवासमधला एक मुलगा आहे, त्याने मला किडनॅप केलं होतं. मग पुढे आता ती सर्व सत्य सांगू लागते. मी गौरीहार जेव्हा पुजायला बसले, मला माहित नाही तो कसा तिथे आला आणि त्याने मला तिथेच बेशुद्ध केलं एक गुंगीचं औषध देऊन, आणि मग त्यानंतर तो मला तिथून घेऊन गेला. मी स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याच्या हातून मी सुटले नाही. त्यानंतर कशा प्रकारे तो मला गाडीतून घेऊन चालला होता आणि मग जीवा नेमका तिकडून येत होता आणि जीवाने कशा प्रकारे त्या दीपकच्या गाडीचा पाठलाग करत मला तेथून सोडवलं. त्याचबरोबर तो दीपक माझ्याबरोबर लग्नसुद्धा करणार होता आणि दीपकने जीवाला खूप मारलं. मग जीवाने सुद्धा त्याची धुलाई केली. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या संकटातून जीवा मला इकडे कसा घेऊन आला हे सगळं काही नंदिनी प्रत्येक क्षण आणि क्षण आता सर्वांना सांगू लागते. हे सगळं ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सर्वजण रडू लागतात, कारण नंदिनी एवढ्या मोठ्या प्रसंगामध्ये, एवढ्या मोठ्या संकटामध्ये अडकली होती हे कुणालाच माहीत नव्हतं. मग त्यानंतर आता धनंजय लगेच जीवासमोर हात जोडतो आणि खरंच आमच्या नंदिनीला तू वाचवलंस, तुझे खूप खूप उपकार बाळा, असं जीवाला म्हणतो. तेव्हा शारदा म्हणते, हो ना बाळा, हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. तर जीवाच्या डोळ्यात पाणी असतं, कारण आपल्या काव्याने पार्थदादाबरोबर लग्न या वेळेत केलं याचा त्याला मोठा शॉक बसलेला असतो आणि तो कुणाला काही बोलत सुद्धा नाही. त्यानंतर आता शारदा म्हणते, बाळा, तू आमच्या लेकीला इथे सुखरूप घेऊन आलास, त्याबद्दल खरंच तुझे खूप आभार. तेव्हा दौलत मामा विचारतो, अगं पण तू तो पाठवलेला मेसेज, तो व्हिडिओ, त्यामध्ये तू लग्न करणार होतीस, हे काय होतं ग सगळं? तेव्हा नंदिनी आता रडतच म्हणते, अरे मामा, तो सगळा काही खोटा व्हिडिओ होता. तेव्हा सर्वांना अजूनच मोठा धक्का बसतो. तर काव्य आणि पार्थ सर्वांना सांगण्याचा तेव्हाच प्रयत्न करत होती की तो सर्व खोटा व्हिडिओ होता, परंतु आमचं कुणीच ऐकलं नाही हे त्यांना आता कळून चुकलेलं असतं. तर वसू मात्र आपली नजर खाली करून उभी असते, कारण तिला माहीत असतं आपल्यामुळेच एवढं मोठं कारस्थान झाले. त्यानंतर नंदिनी आता विचारते की तुम्हाला कोणाला जसं वाटलं नाही का तो व्हिडिओ फेक असेल म्हणून? तेव्हा काव्य आता खूप रडू लागते. तेव्हा आजी म्हणते, हे बघ बाई, आम्हाला त्यातलं काही कळत नाही. मग नंदिनी आता आजीचा हातात घेत आजीला विचारते, आजी, पण मी तर तुम्हाला कळते ना की मी अशी नाहीये म्हणून. अगं ते तर यंत्र आहे, दिसतं डोळ्यांना. अगं पण मनाचं काय, तुमच्यापैकी असं कुणालाच वाटलं नाही का की आपली नंदिनी असं वागणार नाही म्हणून? त्यानंतर कुणी काहीही बोलत नाही, एकदम शांत शांत असतात. तेव्हा नंदिनी पार्थकडे जात त्यांना म्हणते की माझं लग्न ठरलं होतं तुमच्याबरोबर, पण मी मनाने कधीच तुमची झाले होते. तर काव्याला आता आपल्या ताईचं हे दुःख पाहून खूपच रडू येतं. त्यानंतर नंदिनी आता पार्थला विचारते, काय हो, किती गोष्टी घडून गेल्या आहेत मध्ये, पण मी माझा विश्वास अजिबात ढळू दिला नाही तुमच्यावरचा. तर आता पार्थ हा नंदिनीकडे पाहत सुद्धा नसतो, कारण त्यालाच खूप वाईट वाटलेलं असतं, हे काय घडून बसलंय नक्की. मग इकडे आता काव्या आणि पार्थ हे सुद्धा एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात. तर वसू त्या दोघांकडे अगदी रागातच पाहू लागते. त्यानंतर नंदिनी आता म्हणते की आपल्यामध्ये खूप काही गोष्टी घडल्या, हे माहीत असेल पार्थ तुम्हाला, आपलं लग्न मोडणार होतं, परंतु मी नाही ते मोडू दिलं. इतकं सगळं असताना मी जाईन का पळून, सांगा बरं तुम्हीच? तुम्हाला का फसवेन, का सोडून जाईन पार्थला? अहो, असं कसं करू शकता तुम्ही? नंदिनीला आता कळत नाही. त्यावरती ती पार्थला आता विचारू लागते, पार्थ, तुम्ही सुद्धा माझ्यावर विश्वास नाही ठेवलात. मला किडनॅप केलं गेलं होतं, तरीही परिस्थितीशी लढत झगडत पळत धावत मी इकडे आले आणि इथे येऊन पाहते तर काय, हे पार्थचं काव्याशी लग्न.
तेव्हा पार्थ आणि काव्य हे दोघेही काहीच बोलत नाही, एकदम शांतच असतात. तेव्हा ती आता विचारते, असं कसं करू शकता तुम्ही? मग आता नंदिनी म्हणते की पार्थ, तुम्ही एकदा मला म्हणाला होतात ना, मी परत येईपर्यंत तुम्ही माझ्यासाठी थांबाल, बरोबर ना? तेव्हा आता नंदिनीला आणि पार्थला आठवतं की कशाप्रकारे पार्थनेच शब्द दिला होता की मी परत येईपर्यंत तुम्ही विश्वासाने इथे थांबाल का, आणि त्याच विश्वासाने मी थांबले होते. मग तोच विश्वास तुमच्या मनात जागा का नाही झाला? तुम्ही माझ्यासाठी का नाही थांबलात पार्थ? तुम्हाला खात्री होती ना मी येईल म्हणून? त्यानंतर नंदिनी रडतच म्हणते, पार्थ, मी तेव्हा समज आणि गैरसमजाच्या काठावर उभी होते, पण तरीसुद्धा मी थांबले. कुणासाठी? तर तुमच्यासाठी. आणि आज जेव्हा तुमच्यावर वेळ आली तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का हो माझ्यासाठी थांबावं? असं म्हणून नंदिनी सारखाच तो जाब पार्थला विचारते. त्यानंतर रडतच, माझी बहीण, माझी काव्या, माझी पाठराखीण माझ्या जागी उभी आहे, असं म्हणून ती आता खूपच रडू लागते. तर काव्यासुद्धा आता खूप रडत असते. त्यानंतर आता नंदिनी ही आता लगेच शारदाला जाब विचारू लागते, आई, हे कसं झालं आणि असं कसं तुम्ही माझ्या जागी त्या काव्याला उभं करू शकता? अगं, हे सगळं करण्यापूर्वी निदान तिच्या मनाचा तरी तुम्ही विचार करायला हवा होता. तेव्हा आता शारदा विचारते, नंदिनी, अगं तुला माहित नाही इथे काय काय घडून गेलंय? त्यानंतर आता तुझा तो मेसेज आला. मग आता नंदिनी विचारते, काय मग लगेच तुमचा विश्वास बसला का? मग पुढे आता नंदिनी म्हणते, आई, तुला तरी अगं विश्वास बसायला हवा होता ना की तुझी नंदिनी कशी आहे ती? तेव्हा नंदिनी आता तिच्या बाबांना जाब विचारू लागते. तेव्हा आता धनंजय म्हणतो, नाही बाळा, आम्हाला हे अजिबात खरं नाही वाटलं. आमचा नाही बसला त्या व्हिडिओवर विश्वास, परंतु इथे परिस्थितीच अशी निर्माण झाली होती ना बाळा की आमचा नाईलाज झाला. अगं बाळा, इथे पार्थरावांची सुद्धा काही चूक नाहीये. तू इथे नव्हती त्यामुळे लग्नाचा प्रश्नच नव्हता. आम्ही पुन्हा निघालो होतो म्हणून गावकरी प्रचंड संतापले. तेव्हा इथे जे काही घडलं आहे ना ते आता धनंजय एक एक करून नंदिनी आणि जीवाला सगळं काही सांगू लागतो की कशा प्रकारे आम्ही जेव्हा इथून निघालो होतो तेव्हा गावकऱ्यांनी आम्हाला अडवलं आणि तुम्हाला मारण्याची धमकी देईल किंवा दौलतरावांच्या पूर्ण खानदानाला आम्ही वाळेत टाकू. त्याचबरोबर इथे गावामध्ये असणाऱ्या सर्व मुलींसाठी कोणीच नवरा मुलगा मिळणार नाही लग्न करायला, कारण आमच्या गावातून अशी वरात कधीही रिकामी जात नाही. तुला शोधू सुद्धा कोणी दिलं नाही, असं म्हणून जेवढं काही झालं आहे ना तेवढं सगळं धनंजय सांगू लागतो. तर आता मानिनीला किती लागलं. त्याचबरोबर पार्थने कसा विरोध केला की मी माझ्या नंदिनीला शोधायला जाणारच, परंतु गावकऱ्यांनी त्यांना अडवलं, पार्थला सुद्धा पुढे जाऊ दिलं नाही. आणि आमचं म्हणणं तुला खोटं वाटत असेल तर बघ इकडे जरा मानिनी वहिनींकडे. अगं, मारण्यासाठी ना त्यांनी एक काचेचा ग्लास पार्थला फेकून मारला, तर तो काचेचा ग्लासच इकडे मानिनी ताईंच्या डोक्यावर जाऊन पडला आणि त्यांना किती दुखापत झाली. पण तरीही पार्थ सगळे एकट्यांशी लढले, ते फक्त तुझ्यासाठी. तर काव्या आणि जीवा एकमेकांकडे पाहतच राहतात. आता या दोघांना जे काही घडलंय एक एक करून रियालिटी समजत असते की कशा परिस्थितीमध्ये या दोघांना लग्न करावं लागलंय. त्यानंतर धनंजय बिचारा आता रडतच म्हणतो की आमच्याकडे दुसरा कोणत्याच नव्हता अगं बाळा. त्याचवेळी नंदिनी म्हणते, पण काव्याचं काय? तेव्हा आता धनंजय म्हणतो की बाळा, असं वाटतंय ना हेच घडायचं होतं म्हणून घडलंय हे. बाळा, माईंचे शब्द ना खरेच ठरले. तेव्हा काव्या आता खूपच रडू लागते. तर जीवा धनंजयचं बोलणं ऐकत असतो, कारण त्यालाही समजतं की आता माई काय म्हणाल्या होत्या. तर तेथे असणारे यशवंतराव, संग्राम, चिनू, मिनू, दौलतराव हे सगळेजण आता नंदिनीकडे पाहत असतात आणि सर्वांना नंदिनीबद्दल खूप वाईट वाटत असतं. धनंजय आता म्हणतो, बाळा, माईंनी काय सांगितलं होतं तुला आठवतंय ना नंदिनी? हे बघ, सोयरीक जुळेल परंतु लग्न होणं खूप कठीण आहे. त्याचवेळी आता जीवाला सुद्धा ते सर्व प्रसंग आठवतात आणि काव्याला सुद्धा. मग पुढे आता धनंजय म्हणतो, बाळा, लग्न झालं नाही दोघांचं, परंतु सोयरीक मात्र जुळली आहे आणि ती जुळली बघ ना कशी जुळली. असं म्हणून आता धनंजय पार्थ काव्याकडे हात करतो. तर जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहून आता खूपच रडू लागतात. समोर जीवा असल्यामुळे काव्याला काही कळत नाही काय करावं. मग आता ती भर मंडपातूनच तिथून निघून जाते आणि आपल्या रूममध्ये येते. त्याचवेळी इकडे नंदिनी आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे खूप वेळ अगदी प्रेमाने पाहत असतात, कारण त्या दोघांची मनं कधीच जुळलेली असतात. नंदिनीला खूप वाईट वाटत असतं आणि त्याचबरोबर पार्थला सुद्धा, कारण ते दोघेही आता मनाने कधीच एक झालेले असतात.
तर इकडे आता काव्या रूममध्ये येते आणि त्याचबरोबर तो हार वगैरे सगळं काही फेकून देते आणि गळ्यात जे मंगळसूत्र घातलेलं असतं ना ते सुद्धा आता काढत असते. त्याच वेळी बकुळा आणि आजी या दोघीही तेथे येतात आणि काव्या तू काय हा वेडेपणा करतेस ग असं विचारतात. त्याच वेळी आता आरू सुद्धा तेथे आलेली असते. मग आता रडतच काव्या म्हणते बस झालं मामी, आता बस झालं, आता आली आहे ना नंदिनी ताई, मग मला या दुःखामध्ये का लोटताय तुम्ही. मग नंदिनी ताई नाहीये, नंदिनी ताई आता गायब झालीये म्हणून मला बसवलत ना तुम्ही तिथे लग्न मंडपामध्ये, पण आलीये ना ती आता, मग लावून द्या पार्थचं तिच्या बरोबर लग्न आणि आमचं लग्न झालंच नाहीये असं समजा, रादर आम्ही तसंच समजतोय असं म्हणून आता काव्या तिचा निर्णय बकुळ्याला सांगते. त्यानंतर आता आजी ही डोक्यालाच हात लावते तर आरू बिचारी रडत असते. मग आता पुढे काव्या म्हणते ताई आली आहे, आता पार्थचं आणि नंदिनी ताईचं लग्न लावून द्या, प्रॉब्लेम सगळं काही सॉल्व्ह झाला आहे असं म्हणून काव्या ही बकुळाला तसं बाहेर जाऊन सांगायला लावते. मग त्यानंतर आता रागातच बकुळा विचारते काय म्हणतेस काय काव्या तू, अगं तुला समजतं का, अगं याचं काय असं म्हणून मंगळसूत्र ती हातात घेते आणि म्हणते लग्न म्हणजे तुला काय खेळ वाटतो का काव्या, अगं सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने हे तुमचं लग्न झालंय. अगं बाळा मंगळसूत्र म्हणजे साधासुद्धा दागिना नसतो ग, हे 7 जन्माचं बंधन असतं बाळा. अगं एकदा का पुरुषाने बाईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं मग बाईला ते आयुष्यभर काढता सुद्धा येत नाही बाळा. मंगळसूत्र म्हणजे साधासुद्धा हार नाही ग काव्या, कसं समजावू आता मी तुला असं म्हणून बकुळा आता तिला समजावू लागते आणि खूप रडत असते बाळा असं करू नकोस. त्याचवेळी काव्या आता मोठा स्टँड घेत म्हणते की पण हेच मंगळसूत्र घालून तयार केलेलं नातं हे तडजोडच असतं ना, मी नाही मानत या नात्याला, आता माझ्या मनाविरोधात हे लग्न होतंय आणि ही नाती ह्या तडजोडी नसल्याच पाहिजे. अगं मामी कसं असताना ज्याच्याबरोबर आपण अख्खं आयुष्य काढावं असं मनापासून आपल्याला वाटायला हवं, त्याने घालावं ना माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र, आणि त्याने जर गळ्यात मंगळसूत्र घातलं ना तर आयुष्यभर मिरवेन मी. बकुळा आणि आजी या एकमेकींकडे पाहतच राहतात तर काव्या आता खूपच इमोशनल झालेली असते. मग आता तिच्या मनात फक्त आणि फक्त जीवा असतो. ती म्हणते मामी जर माझ्या आवडत्या मुलाने, माझा जो होणारा पार्टनर आहे त्याने जर गळ्यात मंगळसूत्र घातलं ना तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी ते मिरवेन आणि ते मंगळसूत्र सुद्धा काढणार नाही. तेव्हा काव्याच्या बोलण्याचा अर्थ आता काही आरूला समजत नाही. त्यानंतर आता हे काय आहे असं म्हणून मामीला ती मंगळसूत्र दाखवत म्हणते हे मला आता ओझं वाटायला लागले. अगं मामी मला असं वाटतंय कुणीतरी असा साप माझ्या गळ्यामध्ये लटकवलाय, अगं मला त्रास होतोय, मला नको आहे हे मंगळसूत्र असं म्हणून काव्या ते काढू लागते. तेव्हा ती ते मंगळसूत्र काढण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु आजी तिला आता शांत करते. तरीही काव्या अजिबात गप्प राहत नाही. त्यानंतर आता शारदा देखील तेथे येते आणि मग काव्या म्हणत असते आई मला नाही घालायचंय मंगळसूत्र. तेव्हा आजी पटकन आता काव्याच्या कानाखाली मारते. तेव्हा आता शारदा अगं तुझ्या लेकीला समजावून नंदिनी आली तर मला मोकळं करा या लग्नातून असं तिचं म्हणणं आहे. त्याच वेळी आता शारदा म्हणते बाळा काव्या असं काय करते, कारण तुझं लग्न ऑलरेडी होऊन गेले. तेव्हा आता काव्या रडतच म्हणते आई तू तरी असं बोलू नकोस ना ग, अगं तुला माहीत आहे ना हे लग्न कशा सिच्युएशनमध्ये झालं आहे, तुला माहीत आहे ना मी कशा प्रकारे पार्थच्या गळ्यामध्ये हार घातलाय, पण मला नाही आई हे लग्न मान्य. अगं आली आहे ना ताई, आता दे ना तिचं लग्न लावून, ताई आली आहे आता विषय संपला. मग आता बकुळा म्हणते विषय खरंच संपला आहे काव्या, कारण तू पार्थची आता बायको झालीस आणि तूच पार्थसोबत होकार दिला ना लग्नाला. तेव्हा कोणता होकार, कधी दिला मी होकार, मनाने दिला होता का तो आणि प्रेमाने दिला होता का तो होकार, अगं मला बोलूच दिलं नाहीये कुणी, समजलं, कुणी काहीही मला बोलूच दिलं नाही. बाबा चक्क तर माझ्या पाया पडले आहेत आणि मी काय बोलणार होते ग तेव्हा त्यांना, मी काहीही तेव्हा बोलू शकले नाहीच. माझं बाबा नक्कीच ऐकतील, मी बाबांशी बोलते असं म्हणून काव्या निघालेली असताना आजी पुन्हा एकदा अडवत म्हणते गप्प बस आता आणि बाहेर जाऊन काहीही भलतंसलतं बडबडायचं नाही आता, कारण तुझं लग्न झालंय आणि त्यात आता काहीही बदल सुद्धा होणार नाही. आता समजावू तुझ्या या हेकेखोर मुलीला असं म्हणून आजी ओरडतात. तेव्हा शारदा सुद्धा म्हणू लागते बाळा ताई पुन्हा आलीये म्हणून आता तुझं लग्न हे मोडणार नाही.
तेव्हा काव्या ओरडून ओरडूनच सांगते, पण मला हे लग्न मान्य नाहीये, समजलं. असं म्हणून ती बाहेर जायला निघते. तेव्हा तू जायचं नाहीयेस काव्या कुठे, असं आता शारदा म्हणत असते आणि तिला अडवण्याच्या प्रयत्नात असते. मग आता नंतर शारदा तिला अटच घालते की जर तू हे मंगळसूत्र जर तुझ्या गळ्यातून काढलं ना, फक्त तुझ्या बाबांचाच नाही तर माझा सुद्धा जीव जाईल, लक्षात ठेव. शारदाचं हे बोलणं ऐकून इकडे काव्याला मोठा धक्काच बसतो. तर काव्या आता शारदाकडे पाहतच राहते आणि खूप रडत असते, कारण काव्याच्या मनाचा इथे कोणीच विचार केलेला नसतो. त्याचवेळी आरू पण आता खूप शांत राहते. तिलाही काही कळत नाही आपल्या ताईंसाठी आता काय करावं. आता काव्या मोठ्या धर्मसंकटातच सापडते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जीवा आणि काव्या हे एकत्र असतात. तेव्हा आता काव्या ही ओरडून ओरडून जीवाला सांगत असते, तू विश्वास ठेव जीवा, मी हे लग्न नाही मानत रे. तेव्हा तो म्हणतो, नाही मानत ना, मग काढून टाक हे मंगळसूत्र. असं म्हणून तो ते मंगळसूत्र हातात घेतो. मग आता काव्या तो त्याचा हात पकडते. दुसरीकडे मानिनी आता पार्थला समजावते, बाळा तुझं लग्न काव्याशी झाले, आता तीच तुझी बायको असणार आहे. तेव्हा पार्थ आता खूप रडू लागतो. आता आजपासून ती काव्या पार्थ देशमुख आहे बाळा, असं मानिनी विक्रम समजावतात. दुसरीकडे जीवा आता काव्याला म्हणतो की तू माझ्यासाठी आजपासून मेलीस. तेव्हा काव्याला मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.